पेठ वडगावसह हातकणंगले मतदारसंघातील विविध पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात ग्राहकांना माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर तीव्र टीका केली। आंतरराष्ट्रीय तणावाचे कारण पुढे करून दरवाढ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही देशातील नागरिकांकडून जास्त दराने वसुली होत असल्याचे त्यांनी सांगितले। पेट्रोल डिझेल जे रेट वाढवला आहे त्याच्या विरोधात निश्चित करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। आज बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब माणूस कंबरडं मोडलेला आहे। दररोज 1-1 रुपये 2-2 रुपये पेट्रोल आणि डिझेल वाढत चाललेलं आहे आणि नुसतं पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे सगळंच चालणार नाही, पण यावर सगळं परिणाम होते। ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर महागाई वाढत जातात, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल होऊन जातं। म्हणजे खाद्यतेल असू दे, कुठलंही साहित्य घेणारा माणूस सर्वसामान्य, जसं पेट्रोल डिझेल वाढलं मात्र ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर सगळ्यावर परिणाम होतो आहे। त्यामुळं या विरोधात केंद्र शासनाच्या विरोधात आम्ही निश्चित करत आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेट थांबलं पाहिजे। सर्वसामान्य माणूस आता जगणं अवघड होत चाललेलं आहे। 1-1 रुपये पूर्वी 50 पैसे वाढलं तर रस्त्यावर उतरत होतं भाजप सरकार, आता 1-1 रुपये 2-2 रुपये वाढत चाललेलं आहे आणि लोकांना समजायला आले जगायचं कसं। आता ट्रान्सपोर्टेशन, आता पेट्रोल डिझेल म्हटलं, आता तुम्ही बघत असाल की आता शॉर्टेज होत चाललेलं आहे। पेट्रोल मिळून झालं आहे, डिझेल मिळून झालेलं आहे। भविष्यामध्ये असं चाललं तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळं या सरकारला जागृत करण्यासाठी आम्ही सगळ्यांना रस्त्यावर उतरलेलं आहे। सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोन आम्ही इथं निश्चित करत आहोत। तसेच ही दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही तर जनतेचा संताप उफाळून येईल असा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनात पंचायत समिती सदस्य कपिल पाटील, अमरसिंह पाटील, अक्काताई पाटील, राजवर्धन पाटील, सचिन चव्हाण, संग्राम पाटील, अरुण पाटील, विनोद लोखरे, संजय चरणे, संपत रुपणे, धीरज चव्हाण, सुरेश पाटील, जावेद कुरणे, चांगदेव कांबळे, सूरज जमादार यांसह व्यापारी आणि वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाईव्ह मराठीसाठी टोपहून मिलिंद कुशिरे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी, हातकणंगले। पॅनोरमा हिल्स, आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी, जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।